की बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे राग द्वेष मोह याच्यातून परिपूर्ण मुक्त झालेले महापुरुष. मग आता त्यांचं जे ज्ञान आहे तर ते जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांच्या 3.5 हाताच्या कायात होतं. ते बुद्धाच्या नखानखात, बुद्धाच्या कणाकणात, बुद्धाच्या शरीराच्या रक्तातल्या पेशीमध्ये बुद्धत्व होतं. बुद्धाची एक पण पेशी अबोधी ज्ञान प्राप्त नव्हती, बोधी ज्ञान प्राप्त होती. बुद्धत्व म्हणजे तुम्हाला काय वाटलं, बुद्धत्व म्हणजे काय बाहेर असतं का कुठं? बुद्धत्व म्हणजे त्यांच्या पेशामध्ये असते ते. आणि मग त्या पेशा, जे बुद्धत्व ज्ञानाच्या असलेल्या पेशा, त्या हातापासून निर्वाण पेशा बी म्हणतात त्याला, निर्वाण धातू बी म्हणतात त्याला, बोधी ज्ञान धातू बी म्हणतात त्याला. मग ते बोधी ज्ञान धातू ज्या बुद्धामध्ये आहे ते बुद्धत्व त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केल्यानंतर ते बुद्धत्व नष्ट होतं का तसंच राहतं?